इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जीवाचे 5 असाधारण भाव आहेत: औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक, औदैक आणि पारिणामिक. तर त्याच्यामध्ये 4 भाव बहिस्तत्व रूप आहेत आणि एक पारिणामिक भाव आहे, तो एकच अंतस्तत्व रूप आहे. पारिणामिक भावच आपल्यासाठी सुखाचं कारण आहे. पारिणामिक भावाला लक्ष केल्यानेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, स्वतंत्रतेची प्राप्ती होते, आपल्या स्वभावाची प्राप्ती होते. आणि 4 भावाला लक्ष केलं असताना हा जीव नियमाने आकुलतेलाच प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये आपण आकुलता करून झाली आहे आपली. 4 भावाचं वर्णन बघितलं त्यावेळेस सगळी आकुलता गेली. आता पारिणामिक भावाच्या वेळेस आकुलता करायची नाही. पारिणामिक भाव म्हणजे अनुभवायचा आहे. जे आहे त्याचं वर्णन सगळं समजून असा अनुभव केला तर तो पारिणामिक भाव आपल्याला पर्यायामध्ये व्यक्त होतो. तर ह्याच्यामध्ये मोक्षशास्त्रामध्ये त्यांनी पारिणामिक भाव म्हणजे काय ह्याच्यासाठी सांगायला लागले. पारिणामिक भाव का अर्थ है सहज स्वभाव, उत्पाद वे रहित, ध्रुव एक रूप स्थिर रहने वाला भाव पारिणामिक भाव है. हे घेतलं ना तुमचं. तर काय सांगतायत, पारिणामिक भाव म्हणजे उत्पाद वे रहित, ध्रुवरूप एकरूप जो आहे असा तो स्थिर राहणारा भाव, त्याला म्हणलं पारिणामिक भाव. म्हणजे परिणमन, पर्याय तर प्रत्येक समयाला परिणमन करणार आहे, पण त्या प्रत्येक होणाऱ्या पर्यायामध्ये जो ध्रुवरूप असतो, शाश्वत असतो, तो स्वभाव म्हणजेच पारिणामिक भाव. हे सांगायला लागलं. पारिणामिक भाव सभी जीवों के सामान्य होता है. औदैक, औपशमिक, क्षायोपशमिक और क्षायिक, इन 4 भावों से रहित जो भाव है सो पारिणामिक भाव है. काय कळलं? म्हणजे ज्या भावामध्ये न कर्माचा उदय आहे, न क्षय आहे, न क्षयोपशम आहे, न उपशम आहे, असा तो 4ही भावांनी रहित असणारा भाव. म्हणजे विचार करा की जो स्वभाव आहे ना तो या 4ही भावांपासून अनएफेक्टेड आहे. काय म्हणायचं, अस्पर्शी आहे किंवा अबाधित आहे. तुमचे बाहेर कुठलेही भाव असू देत, पारिणामिक भाव कधीच बदलत नाही आणि कोणाचाही बदलत नाही. जसं उदाहरण घेतलं, सिंह हा पण एक जीव आहे आणि त्याच्यापेक्षा दुर्बळ आता हरिण, ससा वगैरे हे पण जीव आहेत. सांगा दोघांच्या पारिणामिक भावामध्ये काय फरक? तसंच म्हणलं आता देवगतीतला जीव आहे आणि तेच एखादा नरकगतीतला जीव आहे. दोघांच्या पारिणामिक भावात काय फरक? निगोदीमध्ये जीव आहे आणि सिद्धशिलेवर सुद्धा जीव आहेत, सिद्ध भगवान. त्यांच्या पारिणामिक भावात काय फरक? पारिणामिक भाव सभी में समान है. कोई भी जीव हो, बहिरंग में हिंस्र पशु हो या दुर्बल पशु पक्षी कोई हो, सभी में पारिणामिक भाव समान रहता है. तो फिर वहाँ बतलाया था ना हमने क्या, जो निगोद में सो ही मुझ में, सो ही मोक्ष मझार, निश्चय भेद कछु भी नाही, भेद गिने संसार. मतलब क्या, सभी जीवों में, सभी अवस्थाओं में पारिणामिक भाव उसको देखो. सभी का देखेंगे तो समता आएगी, स्वयं का देखेंगे तो सम्यक दर्शन आएगा. क्या बोला? हाँ, म्हणजे मेरे लिए मेरा पारिणामिक भाव ही उपयोगी है. अन्य का पारिणामिक भाव देखेंगे तो उनको जीव देखते हैं ना, तो हमारे परिणति में समता आती है कि सभी जीव समान है. तो न कोई इष्ट है, न अनिष्ट है, न कोई मित्र है, न शत्रु है, न अपना है, न पराया है. इसलिए सभी को देखते टाइम पे समान दृष्टि से देखा जाएगा अगर पारिणामिक भाव से देखेंगे तो. जिसका निरंतर सद्भाव रहता है उसको पारिणामिक भाव कहते हैं. इसी को शाश्वत, ध्रुव, नित्य ऐसे बताया था ना. मति ज्ञानादि तथा केवल ज्ञानादि जो अवस्थाएं है वो कौन से भाव है बताओ? मति ज्ञान कौन सा भाव है 5 भावों में? सभी की रिवीजन लेने चाहिए अभी.
मतिज्ञान कौन सा भाव है? कर्म सापेक्ष। 5 भावों में कौन सा भाव है ये बताओ मुझे। मतिज्ञान क्षयक्षमिक भाव है, बराबर है। केवल ज्ञान केवल ज्ञान क्षयिक भाव है। क्षयिक भाव है ना। पारिणामिक भाव में हमने 2 ही भेद देखे पारिणामिक के, कौन से? शुद्ध पारिणामिक और अशुद्ध पारिणामिक, या 3 भेद देखे हैं, जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व। अभी इन 5 भावों की अपेक्षा से चर्चा करेंगे तो केवल ज्ञान ये क्षयिक भाव है, क्योंकि कर्म के क्षय की वहाँ पे अपेक्षा है, तभी वहाँ पे केवल ज्ञान प्रकट होगा। मुझे बताओ अज्ञान कौन से भाव की अपेक्षा है? बरोबर। कौन सा भाव है अज्ञान? ये कितनी किती किती समजलं, किती उतरले कळत आहे आता, थांबा। अज्ञान ये कौन सा भाव है स्फूर्तिका की? औदैहिक भाव है। 21 भेद देखे थे ना हमने। अज्ञान ये 21 भाव में एक औदैहिक भाव है, ऐसा बताया था। तो जो पारिणामिक भाव है वो इन सभी से भिन्न है, ऐसा बताया है। क्या? क्योंकि पारिणामिक भाव को किसी भी कर्म की अपेक्षा नहीं है, कर्म के अवस्था की अपेक्षा नहीं है, उससे जो भिन्न है, उससे जो अस्पर्शी है, उससे निरपेक्ष जो है वो भाव है पारिणामिक भाव। तो ऐसे अनुभव करो जो मैं हूँ, ये मेरा स्वभाव है, वो किसी की भी अपेक्षा नहीं करता। भले ही बहिरंग में अभी आपको किसी भयंकर बीमारी से आप त्रस्त हो, तो वहाँ पे पारिणामिक भाव क्या, उसके क्या है हालत? पारिणामिक भाव को रोग हुआ नहीं हुआ, अच्छा है बार बुरा है, कैसा है पारिणामिक भाव? तो स्वभाव अस्पर्शी है ना। रोग हुआ ये कौन सा भाव है बताओ? अभी 5 भावों में आपको रोगजन्य पीड़ा हो रही है, उसमें कौन सा भाव है? औदैहिक। कौन सा औदैहिक भाव? औदैहिक भाव साताचा असू दे की, पण आता हे 5 भाव बघतोय ना आपण, मग त्याचे सगळे भेद आणायचे डोळ्यासमोर। आता सगळं आपलं अभ्यास भरपूर झालाय आता। औदैहिक भावाचे 21 भेद आहेत, क्षयक्षमिक भावाचे 18 भेद आहेत। मग त्याच्यामध्ये कशात घालायचं? रोगजन्य पीडा होतीये, आर्त ध्यान होतंय समजा, तर ते कशात घालायचं? क्षयक्षमिक भाव। का बरं? कशात? क्षयक्षमिक भावातच जाणार की। कुठलं भेद आहे ते सांगा की। क्षयक्षमिकचे आमच्याकडे 18 भेद आहेत। हो 18 आहेत। मग सगळ्या 18 मध्ये घालायचं। मतिश्रुतच ध्यानात घालायचं। म्हणजे आता तो जर मिथ्या दृष्टी आहे, तर त्याचं ते अज्ञान रूप परिणमन असल्यामुळं जी कुज्ञान घेतलीत ना क्षयक्षमिक ज्ञानामध्ये, त्या कुज्ञानात तो आकुलता करतोय। कुमती, कुश्रुत, कुअवधी, किंवा श्रद्धान चुकीचं असेल की हे शरीर मला सुखाचं कारण आणि ह्याचा रोग माझ्या दुःखाचं कारण, हे मिथ्यात्व असेल तर तो औदैहिक भावाचा भेद। असं आपण सगळे भाव आपल्याला तर समजलेत म्हटल्यावर टॅली करून बघायचं आपण कुठले भाव करतोय, मग त्याच्या निमित्तामध्ये काय होणार आहे। कारण एक फक्त पारिणामिक भाव आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे, आणि औपशमिक, क्षयक्षमिक, क्षयिक भाव हे मोक्षाचे अधिकारी साधन रूपाने आहेत। पण जिथं औदैहिक भाव करणार नियमाने, तिथं कर्मबंधाला प्राप्त होणार। म्हणून थोडंसं आपल्या उपयोगाला केंद्रित करण्यासाठी, बाह्य विषयात जाण्यापासून रोखण्यासाठी एक विषय द्यायचा असा। दिवसभरात जे काम करताय ना, त्याच्यामध्ये विचार करा ना, मी काय भाव करतोय आत्ता। 5 भावापैकी कुठले कुठले भाव माझ्याकडनं जास्त होतात। एक पारिणामिक भाव सोडून बाकीच्या सगळ्या भावाला सतत विषय करतो, सतत त्या रूपाने परिणमन करतो। ते त्याचं
आपल्याला भाववासना झाली तर सावधानता येईल, एक भय होईल, एक प्रयत्न होईल आपल्याला आपल्याकडं येण्यासाठी, त्या कर्मांपासून सुटण्यासाठी. मति ज्ञान आदि तथा केवल ज्ञान आदि जो अवस्थाएं है वे पारिणामिक भाव नहीं है. म्हणून कोणी म्हणाल तर मति ज्ञान हे पारिणामिक भाव नाही आणि केवल ज्ञान पारिणामिक भाव नाही. आत्ता आपल्याजवळ कुठलं ज्ञान आहे? मतिश्रुत ज्ञान आहे. मग मतिश्रुत ज्ञान म्हणजे पारिणामिक भाव नाही आहे का हो? असं विचारायचं उलट. मतिश्रुत ज्ञान म्हणजे पारिणामिक भाव नाही आहे का? नाही आहे. का बरं? कारण कर्म सापेक्ष आहेत ना ते ज्ञान. मग तुमच्याजवळ मतिश्रुत ज्ञान आहे, त्याचं साधन रूपाने वापर करा, पण जो विषय आहे तो पारिणामिक भाव भिन्न आहे. तो केवल ज्ञान रूपच आहे, तो शुद्ध ज्ञान रूप, परिपूर्ण ज्ञान रूपच आहे. म्हणून सांगतायत की जे मतिश्रुत ज्ञान आता आपल्याजवळ आहे त्याच्याद्वारे जर अखंड ज्ञानाला विषय केलं तर आपल्याला सुद्धा आता पर्यायामध्ये सम्यक्त्वाची प्राप्ती सहज होते. मति ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधि ज्ञान और मनपर्य ज्ञान यह अवस्थाएं क्षायक्षमिक भाव है. केवल ज्ञान अवस्था क्षायिक भाव है. केवल ज्ञान हा स्वभाव नाही घ्यायचा आहे, केवल ज्ञान ही अवस्था घ्यायची आहे, तर क्षायिक भाव आहे. केवल ज्ञान प्रकट होने से पूर्व ज्ञान का विकास का जितना अभाव है वह औदैक भाव है. एकदा घेतलं होतं आपण हे. काय म्हणले? औदैक अज्ञान आणि कुज्ञान मध्ये काय फरक करायचा म्हणून सांगितलं होतं. आता जे मिथ्यादृष्टीचं ज्ञान आहे ते पण अज्ञान आहे आणि औदैक भावामध्ये पण अज्ञान आहे. आणि औदैक अज्ञान हे क्षायक्षमिक भावाचा भेद आहे ना. म्हणजे काय फरक काय करायचा? दोन्हीकडे पण अज्ञानच आहे की काय घेतलं होतं फरक? विपरीत ज्ञान अज्ञान, क्षायक्षमिक अज्ञान. जे विपरीत ज्ञान आहे त्याला म्हटलं क्षायक्षमिक अज्ञान. आणि जे समजतच नाही असं जे अज्ञान आहे ते औदैक अज्ञान. काय सांगितलं? काय कळलं? काव्या काय कळलं सांग? असं घ्यायचंय का की आता केवल ज्ञान आपल्याला नाही, ते औदैक अज्ञान आहे. बरोबर. आणि विपरीत मान्यता ही मान्यता नाही, विपरीत ज्ञान जे आहे ते कुज्ञान आहे. बरोबर आहे की? तसंच फक्त समजून घेण्यासाठी भेद करतोय. काय म्हणती? म्हणजे जे समजत नाही ते क्षयक्षमिक अज्ञान आहे ना. आणि मग औदैक अज्ञान म्हणजे काय समजतंय ते? मग मी वाचते इथं पॅराग्राफ चांगला आहे ते लक्षात घ्या. केवल ज्ञान प्रकट होने से पूर्व ज्ञान का विकास का जितना अभाव है वह औदैक भाव है. ज्ञान दर्शन और वीर्य गुण की अवस्था में औपशमिक भाव होता ही नहीं. नाही त्यांनी ह्याच्यात पुढं घेतलं बरं का, त्याचं कंपॅरिझन करून सांगितलं होतं ते. औदैक अज्ञान आणि क्षायक्षमिक अज्ञानमध्ये काय फरक आहे? कुठं घेतलं होतं आपण? तर जे मतिश्रुत ज्ञान आहे ना ते पण पूर्ण ज्ञान नाही आहे तुमच्याकडं.
तुमच्याकडे जे प्रगट आहे ते अल्पज्ञानच आहे, मतिश्रुत सुद्धा पूर्ण नाही आहे. मग त्यामुळं काय सांगायचंय, हे समजा केवल ज्ञान आहे. हे समजा केवल ज्ञान आहे म्हणजे पूर्ण उघाड ज्ञानाचा. ह्याला समजा तुम्ही केवल ज्ञान म्हणत असाल तर तुमचं ज्ञान केवढं आहे, एक एक्झाम्पल म्हणून बरं का, असं नाही एवढं नाही आहे तुमचं ज्ञान. समजा आपलं ज्ञान मतिश्रुत ज्ञान हे आपलं म्हणजे मतिश्रुत ज्ञानाची कॅपॅसिटी एवढी आहे. हे संपूर्ण म्हटलं तर केवल ज्ञान आणि हे संपूर्ण म्हटलं तर क्षयक्षमिक ज्ञान असेल, संपूर्ण क्षयक्षमिक ज्ञान असेल तर तुम्हाला याचा उघाड किती होतो, तुमचं समजा मतिश्रुत ज्ञान इतकंच उघाड आहे. तर मला सांगायचंय याला म्हणायचं म्हणजे हे जे आवरण आहे ना तुमच्या ज्ञानावर केवल ज्ञान प्रगट होण्यामध्ये, हे अज्ञान रूप आहे. कुठलं, औदैक अज्ञान रूप. आणि जे मतिश्रुत ज्ञानामध्ये सुद्धा आवरण करणारे जे कर्म आहेत म्हणजे मतिज्ञानावरण, श्रुत ज्ञानावरण, त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला ते ज्ञान सुद्धा पूर्ण प्रगट नाही आहे. मग त्याच्या निमित्तात जे काय अज्ञान आहे ना त्याला म्हणायचं क्षयक्षमिक अज्ञान, म्हणजे कुज्ञान म्हणा किंवा क्षयक्षमिक अज्ञान म्हणा. हा आहे औदैक भावाचा भेद आणि तो क्षयक्षमिक भावाचा भेद. काय कळलं? बरोबर आहे का विजू काकी? ते वाक्य चांगलं होतं, मला मिळे ना कुठे. काय म्हणले? पण आता पूर्ण श्रुत ज्ञान नाही ना आपल्या जवळ. नाही की मग त्या नाहीच की, तेच सांगितलं की मग. पण मग विपरीत ज्ञान असेल त्याला म्हटलं ना क्षयक्षमिक अज्ञान. तर नाही अज्ञानाचे भेद केले की नाही, मग कुज्ञान आणि तेच म्हणलं की मग कुज्ञान कशाला म्हणलं. मग पण सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टी जवळ सुज्ञान आहेत की नाही मतिश्रुत ज्ञान, पण तरी देखील पूर्णतः नाही असं मला म्हणायचं होतं. बरोबर. त्या अपेक्षेने पण तिथं म्हणायचं नाही. हा असं म्हणताय का? असं म्हणायचं. हा बरोबर आहे. म्हणजे हे दोघांच्या अपेक्षेने घटलं बरं का. क्षयक्षमिक अज्ञान जे म्हणतेय ना मी, कुज्ञान म्हणू नका, क्षयक्षमिक अज्ञान जे आहे ना तर क्षयक्षमिक ज्ञान म्हणा, जाऊ देत आता. तर ते केवढं आहे त्याच्या अपेक्षेने हे आवरण आहे म्हणून तेवढा भेद आहे असं सांगायला लागले. काय म्हणले? क्षयक्षमिक ज्ञान जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्णतः उघाड नाही आहे. ते ज्ञान भलेही किती प्रगट असेल तरी सुद्धा अर्धवटच आहे. इकडे बसा की. त्यामुळं मतिश्रुत ज्ञान असू दे किंवा कुमती कुश्रुत ज्ञान असू देत, त्याचा इतकाच भाग उघाड आहे. पण त्याच्यामध्ये असणारं जे विपरीत मान्यता सहित असलेलं ज्ञान आहे त्याला म्हणायचं कुमती कुश्रुत ज्ञान. कळलं म्हणा? चांगलं घेतलं होतं आपण ते, मला वाचायला मिळालं लिहिलेलं. औदैक भाव आणि क्षयक्षमिक, औदैक अज्ञान आणि क्षयक्षमिक अज्ञानमध्ये काय फरक करायचा असं काय घेतलं होतं? कोणाकडे असेल की लिहिलेलं? स्फूर्ती काकी? पुढं जायचं का मागं जायचं? पाहिजे त्यावेळेस काय मिळत नसतं असतं. ठीक आहे, मी बघून उद्या सांगते पाहिजे. हे काय लिहिलेलं वाचलेलं कळलं का? केवल ज्ञान प्रगट होने से पूर्व ज्ञान का विकास, जो काय ज्ञानाच्या विकासाचा अभाव आहे केवल ज्ञान होण्याच्या पूर्वीपर्यंत, ते जे झाकलेलं ज्ञान आहे त्याला म्हणायचं औदैक ज्ञान. केवल ज्ञान प्रगट होने से पूर्व ज्ञान का विकास का जितना अभाव है वह औदैक भाव है. काय म्हणलं म्हणजे शका की केवल ज्ञान होण्याच्या पूर्वी तुम्हाला जे काय ज्ञानाचा विकास होण्याचा अभाव आहे,
म्हणजे इथं मध्ये शुद्ध ज्ञान आहे तुमचं, शैक्षणिक ज्ञान. मग हे केवल ज्ञान आहे इतकं. केवल ज्ञान प्रगट होण्याच्या पूर्वी एवढा अभाव आहे तुमच्या ज्ञानाच्या विकासाचा. त्याला म्हणायचं औदैक ज्ञान. का? कारण केवल ज्ञानावरणाचा उदय प्रत्येक जीवाला आहे. मग त्या उदयाच्या निमित्तात कुठले भाव आहेत? औदैक भाव. मग त्याला म्हणलं औदैक अज्ञान. तर ह्याला औदैक अज्ञान म्हणलं होतं. ज्ञान दर्शन और वीर्य गुण की अवस्था में औपशमिक भाव होता ही नहीं है. औपशमिक भावाचे भेद किती? दोनच भेद आहेत, औपशमिक, सम्यक्त्व आणि चारित्र्य. त्यामुळं ज्ञान दर्शन आणि वीर्य गुणामध्ये औपशमिक भाव नसतो. कुठला भाव असतो? शैक्षणिक भाव. शैक्षणिक भावच असतो. क्या बताया? ज्ञान दर्शन और वीर्य गुण में औपशमिक भाव नहीं होता. कौन सा भाव होता है? नियम से शैक्षणिक भाव ही होता है. औपशमिक भाव किसमें होता है? मोहनीय कर्म में. मोह का ही उपशम होता है. उसमें प्रथम मिथ्यात्व का यानी दर्शन मोह का उपशम होने पर जो निश्चय सम्यक्त्व प्रकट होता है वह श्रद्धा गुण का औपशमिक भाव है. औपशमिक भाव किसमें प्रकट होता है? श्रद्धा गुण में. और ज्ञान दर्शन और वीर्य गुण में कौन सा भाव? शैक्षणिक भाव. ऐसे बताया है. अभी हमने कर्म में तो लगाया है लेकिन ऐसे गुण में लगाया है उन्होंने. क्या बताया? श्रद्धा गुण में औपशमिक भाव है. श्रद्धा और चारित्र में भी लिखो. श्रद्धा और चारित्र गुण में औपशमिक भाव है. दर्शन, ज्ञान और वीर्य आदि गुण में शैक्षणिक भाव है. और कौन सा कर्म है, कौन सा निमित्त है, कौन सा भाव होता है? औदैक भाव किसमें होता है? काय गती उदयाचं आहे की जरा मिथ्यात्व. मोहामध्ये पण आहेत. आता जीवाच्या गुणांमध्ये लावायला लागलेत ना त्यांनी. असं विचार करायला पाहिजे. म्हणजे औदैक आणि क्षायिक कर्म सापेक्ष. श्रद्धा गुणामध्ये औदैक भाव आहे. चारित्र गुणामध्ये पण औदैक भाव आहे. उदय जेव्हा मिथ्यात्वाचा उदय आहे की नाही. बरोबर आहे की. आणि श्रद्धेमध्ये विपरीत आहे म्हणून मिथ्यात्व आहे. अज्ञान उदय झाला आहे. परत. मग ज्ञानामध्ये पण आहे. नाही 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 ज्ञानात लावायचंच नाही. ज्ञानामध्ये उदय काही लावायचं नाही. क्षम किंवा क्षयच लावायचा. आता अज्ञान घेतोय की. मग कसं अज्ञान घेतलं ते? म्हणजे औदैक भाव, अज्ञान रूप औदैक भाव जे आहे ते कुठल्या गुणाचं परिणमन? अज्ञान रूप. ते बरोबर आहे. बरोबर आहे ना. उदयच आहे औदय. श्रद्धा, ज्ञान आणि चार कशा आहे? 3 वेद. चारित्र पण येणार कारण वेद आहे तिथे तर. आणि असंयम रूप परिणती आहे त्यामुळं चारित्राचं पण. म्हणजे या गुणांमध्ये सुद्धा औदैक भाव दिसून येतो. म्हणजे या गुणांचं परिणमन होत असताना हे भाव आहेत हे समजून घ्या बरं का. गुणामध्ये नाही आहेत ते भाव पण त्या गुणांचं परिणमन सापेक्ष घेतो त्यावेळेस तिथं ते भाव आहेत. क्षायिक भाव कशा कशामध्ये? ज्ञान, दर्शन, पुढं वीर्य, चारित्र, सुख, वीर्य. अजून क्षायिक नवलब्धी घेतल्या होत्या ना. दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य, क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक चारित्र. त्यामुळं चारित्र पण आलंच. आणि अनंत ज्ञान, अनंत दर्शन वगैरे. ठीक आहे. आणि पारिणामिक भाव. पारिणामिक भाव कुठल्या गुणामध्ये? कर्मनिरपेक्ष तर लावतोयच की. तर गुणांमध्येच लावतोय आपण. पारिणामिक भाव कुठल्या गुणामध्ये? सर्व गुणात आहे. सगळ्या गुणांमध्ये. कारण सगळे गुण म्हणजेच पारिणामिक भाव आहेत. हे विशिष्ट काहीतरी कर्मांचं उदय त्या विशिष्ट गुणांच्या मध्ये दिसून येतो म्हणून तुम्हाला हे भाव तुम्ही सांगताय. पण
पारिणामिक भाव तर स्वभाव आहे, त्यामुळे सगळे गुण त्याच्यामध्ये गर्भित होणार. समजते का मंजुषा काकी काय सांगितले? काय हां, हे तर काय सांगितलं सांगा. क्षयिक भावामध्ये हे गुण का? क्षयिक भावाचे किती भेद करतो आपण? 9 भेद. कुठले? क्षयिक ज्ञान, क्षयिक दर्शन, क्षयिक सम्यक्त्व, क्षयिक चारित्र आणि 5 दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य. ते कुठल्या गुणाचं परिणमन आहे? तर हे सगळे गुण त्याच्यामध्ये येतात. म्हणून म्हणलं क्षयिक भाव या गुणांचं परिणमन रूप दिसून येतात. कर्माकडून तर सांगितलं की कर्मांच्या क्षयाची अपेक्षा असताना हे भाव होतात, पण कुठल्या गुणामध्ये असं गुणाकडून लावलं. असं नाही आहे शास्त्रात कुठं, पण आपण एक चिंतन म्हणून. उसमें प्रथम ज्ञान, दर्शन और वीर्य गुण की अवस्था में औपशमिक भाव होता ही नहीं है. बरोबर है का? ज्ञान, दर्शन, वीर्य गुण की अवस्था में क्षयिक औपशमिक भाव नहीं होता. क्यों? दबलं गेलं तर प्रगट होणार नाही. ज्ञान सतत कोणत्या ना कोणत्या अवस्थेत प्रगट असतं नाही हे कोण सगळे. आणि ते त्याचा उपक्रम झाला म्हटल्यावर दबले गेले म्हटल्यावर मग कसं व्हायचं? म्हणजे ज्ञान आज पूर्ण काय ब्लँकच होईल किंवा चेतन होण्याचा प्रसंग येईल किंवा वीर्य, मग ज्ञानाबरोबरच वीर्याचं पण काम आहे असं. म्हणजे तुम्ही सांगा औपशमिक भाव होत असताना काय सांगितलं? कर्मांच्या उपशमाची अपेक्षा आहे, आणि तो उपशम झाला असताना बहिरंगामध्ये ते कार्य होऊ देत नाही, अडतं कार्य. ते कोणाचा उपशम होतो औपशमिक भावामध्ये? दर्शन मोहाचा किंवा चारित्र मोहाचा. मग जेव्हा तो दर्शन मोह दाबला गेला त्यावेळेस त्याचं काहीच कार्य नाही आहे बहिरंगामध्ये मिथ्यात्वाचं, किंवा चारित्र मोहाचं जेवढा उपशम आहे तेवढ्या अपेक्षेने. म्हणून सांगितलं की दर्शन, ज्ञान आणि वीर्य गुणामध्ये औपशमिक भाव नसतो, तर श्रद्धा आणि चारित्र गुणामध्येच औपशमिक भाव असतो. मोह का ही उपशम होता है, उसमें प्रथम मिथ्यात्व का उपशम होने पर जो निश्चय सम्यक्त्व प्रकट होता है वह श्रद्धा गुण का औपशमिक भाव है. समजलं? औपशमिक भाव कुठल्या गुणामध्ये? श्रद्धा गुणामध्ये दर्शन मोहाच्या अपेक्षेने, आणि चारित्र गुणामध्ये चारित्र मोहाच्या अपेक्षेने. तर आपण बघत होतो, राहिलं एक विषय दुसरीकडेच आणि आपण दुसरंच बघायला लागलोय. तर तिथं जे पारिणामिक भावाचे भेद घेतले होते ना आपण, तर त्याचा प्रश्न आलाय की मोक्षशास्त्रामध्ये त्यांनी घेतलेत असे प्रश्न. भगवान के समय इन पांचों में से, इधर मोक्षशास्त्र, कौन सा भाव ध्यान करने योग्य है, अर्थात ध्येय है. 5 भावामध्ये कोणता भाव ध्यान करण्यायोग्य ध्येय आहे? भगवान के समय म्हणजे आता भगवान आत्म्याच्या अनुभूतीच्या समयात म्हणा. पारिणामिक भाव ध्यान करने योग्य ध्येय है. 180 पाने. ध्येयभूत द्रव्य रूप शुद्ध पारिणामिक भाव त्रिकाल रहते हैं, इसलिए वे ध्यान करने योग्य है. ध्येय रूप कोण आहे? पारिणामिक भाव आहे, कारण तो नित्य रहना है, और जो नित्य रहता है वही ध्येय होता है. जो परिणमनशील है, जो नष्ट होने वाला है, उसको अगर आपने विषय बनाया तो आपको नियम से आकुलता होगी. प्रश्न: पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान भावना के समय ध्येय क्यों नहीं है? क्या बताया? बहुत अच्छा प्रश्न है, लेकिन आपको समझ में आना चाहिए. परत वाचा, जोरात वाचा. पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान भावना के समय ध्येय क्यों नहीं है? क्या समझ में आया? ध्यान करताना म्हणजे अनुभूती घेताना असं म्हणा. भावना म्हणजे अनुभूती, आणि त्यावेळी तो का नाही तर त्याचं जे प्रतिबिंब आपल्या ज्ञान पर्यायामध्ये पडतं त्याला जाणलं जातं ना. कारण पारिणामिक भाव तर कसं सांगितलं गेला, ठेला म्हणत ना कामा नेहमी, म्हणजे निष्क्रिय. पारिणामिक भाव हा निष्क्रिय आहे. तो जर आपल्या ध्यानामध्ये आला तर ध्यान पर्याय नष्ट होणार आहे, मग तो देखील नष्ट होण्याचा प्रसंग येईल. पण असं तर होत नाही, म्हणून सांगितलं भावना काले. अहो तुम्ही वेगळं एक्सप्लेनेशन करताय बिजू काकी. प्रश्न काय आहे? पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान के समय ध्येय क्यों नहीं है?
तुम्ही ध्यानाच्या वेळी उलट ध्येय हां बनायचं. उलट एक्सप्लेन करताय. ती विवक्षा वेगळी आहे, ही विवक्षा वेगळी आहे. परत एकदा वाचू. पारिणामिक भाव के आश्रय से ये ध्यान हो रहा है. कौन सा? अनुभूति प्रकट हो गई, ये साधन है. इसके आश्रय से जो आपको ध्यान हो रहा है, तो वो पूछ रहे पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान ध्यान के समय ध्येय क्यों नहीं है? याला इसको आप ध्येय क्यों नहीं बनाते? इसको क्यों बना रहे हैं? ऐसा प्रश्न है. पारिणामिक भाव के आश्रय से आपको अनुभूति प्रकट हो गई, सम्यक दर्शन प्रकट हो गया, तो वो पूछ रहे हैं पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान, वो अन्य समय में आप ध्य्यान करेंगे ना अभी आगे, तो इसको क्यों नहीं ध्येय बनाते? कारण ते नष्ट होणार आहे. नष्ट होत असल्यामुळे पर्याय आहे, नाशवान आहे. नष्ट होत असल्याने बरोबर आहे की मग. एक क्षणिक आहे, त्याच्या आश्रयाने शाश्वत आनंद नाही प्रकट करता येईल. बरोबर. मतलब क्या बताना है, इस समय में आपको फल क्या मिला? अतीन्द्रिय आनंद मिला, सम्यक दर्शन मिला. ये फल किस वजह से मिला है? क्योंकि इस ध्रुव विषय को आपने विषय बनाया है, ध्येय बनाया है, तो उसका फल आनंद है. लेकिन अगर आपने इसको लक्ष्य बनाया तो क्या हुआ? यहाँ पर भी आनंद ही आया है ना पर्याय में, तो इसको क्यों नहीं लक्ष्य बनाएंगे? अन्य समय में जो आप ध्यान कर रहेंगे, तो उस टाइम पे इस ध्यान को क्यों ध्येय नहीं बनाएंगे? इसी को ये ध्येय है. तो इसको जब भी आप ध्येय बनाएंगे तो हर समय में आपको जब भी ध्येय बनाएंगे तब भी आनंद ही आएगा. लेकिन इसको अगर बनाएंगे तो इसी वजह से हमने बताया था ना, महाराज जी ने पूछा था, महाराज जी से किसी ने पूछा था कि कल मैंने जब ध्यान किया तो मुझे बहुत आनंद आया, लेकिन आज मैं वैसा ही ध्यान कर रहा हूँ लेकिन मुझे नहीं आ रहा है आनंद. क्यों? क्योंकि आपने क्या किया, कल जैसा आनंद आया था वैसा ही मुझे आज आना चाहिए, उस आनंद को पकड़ रहे हैं जो पर्याय में प्रकट हो गया था. लेकिन वहाँ पे आनंद क्यों आया था? क्योंकि आपने लक्ष्य इसको किया था. और आज अगली पर्याय में आप किसको लक्ष्य कर रहे हैं? उस पर्याय के आनंद को कर रहे हैं, न कि स्वभाव रूप आनंद को. यही बता रहे हैं यहाँ पे. पारिणामिक भाव के आश्रय से होने वाला ध्यान भावना के समय ध्येय क्यों नहीं है? तो उत्तर देते हैं, वाचा. यह ध्यान स्वयं पर्याय है, इसलिए विनश्वर है. पर्याय के आश्रय शुद्ध अवस्था प्रकट नहीं होती. पर्याय के आश्रय से शुद्ध अवस्था प्रकट नहीं होती, इसलिए वह ध्येय नहीं है. हाँ, पर्याय के आश्रय से शुद्ध अवस्था या आनंद रूप अवस्था नहीं प्रकट होगी. इस वजह से उसको ध्येय मत बनाओ. जब भी आप ध्यान करेंगे तो ये मत सोचो कि उस टाइम पे मुझे बहुत आनंद आया था, वैसा ही आनंद मुझे अभी चाहिए. आपको लक्ष्य क्या बनाना है? उस आनंद, इस फल को नहीं बनाना है. उस पर्याय में आपने जिसको विषय बनाया था उसको बनाओ तो आज भी आनंद आएगा. जैसे एग्जाम्पल के लिए, कल हमने कचौरी खाई, तो बहुत अच्छी बनी थी. तो आज हम अगर सोचेंगे उसके बारे में, वैसा ही स्वाद मुझे आना चाहिए, वैसा ही आनंद आना चाहिए, तो हम उस पर्याय को ही पकड़ के बैठेंगे. आनंद आएगा क्या? तो क्या करना पड़ेगा? आज आपको आके कचौरी बनानी पड़ेगी वैसे और वो टेस्ट हम करेंगे तभी आनंद आएगा वैसा. तो जो विषय हमने सेवन किया था उसका आज अगर अनुभव करेंगे तो ही आनंद आएगा. नहीं तो पर्याय का आनंद लेते हैं वैसा ही आज भी आना चाहिए, ऐसा अगर हम सोचेंगे तो कभी भी नहीं आएगा. हाँ, पर्याय में प्रकट हुआ उसको नहीं ध्येय बनाना है. उस पर्याय में आपने जिसको ध्येय बनाया था उसको पकड़ो. इसलिए हम कल जिसने बनाई थी ना कचौरी उसको पकड़ रहे तो हमें आज वैसा ही आनंद आएगा. मतलब इंद्रिय के भोग तो हम ऐसे एग्जाम्पल से समझ सकते हैं, लेकिन ये तो अतीन्द्रिय अलौकिक विषय है, तो इसकी कल्पना भी हम नहीं कर सकते. लेकिन जिस भी समय में आपने उसको विषय बनाया, 100% उस जीव को किसी भी अवस्था में ध्यान होगा, आनंद आएगा. इसी वजह से अगर कोई मंदिर जी में बैठा है, वो ध्यान कर रहा है, तो उसको भी वैसा ही आनंद आएगा जैसे
किसी मुनि के ऊपर उपसर्ग हो रहा है और वो आनंद ले रहे, उनका आनंद और इसका आनंद सेम क्वालिटी का रहेगा। क्योंकि विषय एक है, विषय ध्रुव है, शाश्वत है, आनंद रूप है, तो हमें वहाँ पर भी आनंद आएगा ही। बघते, शुद्ध और अशुद्ध भेद से पारिणामिक भाव के दो प्रकार नहीं है इतया। तो क्या बता रहे हैं, तुमसे चटे फोल्ड करा, शुद्ध और अशुद्ध के भेद से पारिणामिक भाव के दो प्रकार नहीं है, किंतु पारिणामिक भाव शुद्ध ही है। क्या यह कहना ठीक है? मतलब पूछ रहे हैं पारिणामिक भाव के दो भेद है या एक ही भेद है? एक ही है, अभी वो बता दे। उत्तर देते हैं नहीं, यह ठीक नहीं है। यद्यपि सामान्य रूप से द्रव्यार्थिक नय से अथवा उत्सर्ग कथन से पारिणामिक भाव शुद्ध है, तथापि विशेष रूप से पर्यायार्थिक नय से अथवा अपवाद कथन से अशुद्ध पारिणामिक भाव भी है। मतलब प्रश्न क्या था, शुद्ध अशुद्ध भेद से पारिणामिक भाव के दो प्रकार नहीं है, किंतु पारिणामिक भाव शुद्ध ही है, क्या ऐसा कहना योग्य है? तो नहीं है। हाँ, तो बराबर है, पर्यायार्थिक नय से अगर सोचेंगे तो अशुद्ध पारिणामिक भाव भी है। इसलिए जीव भव्या भव्यत्वानि च, इससे इस सूत्र से पारिणामिक भाव को जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व तीन प्रकार का कहा है। उनमें से जो शुद्ध चैतन्य रूप जीवत्व है वह अविनाशी शुद्ध द्रव्याश्रित है, इसलिए उसे शुद्ध द्रव्याश्रित नाम का शुद्ध पारिणामिक भाव समझना चाहिए। समझ रहा है ना? अभी हो गया है हमारा कथन पूरा। और जो 10 प्रकार के द्रव्य प्राणों से पहचाना जाता है, ऐसा जीवत्व और मोक्ष मार्ग की योग्यता अयोग्यता से भव्यत्व अभव्यत्व, यह तीन प्रकार पर्यायाश्रित है, इसलिए उन्हें पर्यायार्थिक नाम के अशुद्ध पारिणामिक भाव समझना चाहिए। मतलब जो सापेक्ष है वो अशुद्ध है और जो निरपेक्ष है वो शुद्ध पारिणामिक भाव है। और थोड़ा प्रकरण है, कर लेंगे। क्या बताए इतना, क्या समझ में आया अभी तक? जो शुद्ध पारिणामिक भाव है वो सभी के पास सदैव है, और जो अशुद्ध पारिणामिक भाव है, जो 10 प्राण रूप है, कर्म की अपेक्षा से सहित है, तो उसमें कम ज़्यादा या हीना दिखता या नष्ट हो गया या ऐसे दिखेगा आपको। मतलब अभी आज सुबह मैंने ऐसा विचार किया कि जो अशुद्ध पारिणामिक भाव में हम जीवत्व लेते हैं ना, तो वो जीवत्व सादि शांत है या अनादि शांत है या अनादि अनंत है या सादि अनंत है? क्या पूछा मैंने? जो पर्यायार्थिक नाही का? हाँ, साधी शांत, साधी कसं विजू काकी? नाही सॉरी, अनादि कालापासून आहे, पण संपणार आहे। हाँ, चुकलं म्हणा। यानी क्या? हाँ, अनादि क्यों? क्योंकि उसका शुरुआत नहीं है। मतलब अभी लो अगर वो एकेंद्रिय जीव है, वनस्पति का एक वगैरह ये, हाँ नहीं, अभी अशुद्ध जीवत्व जो देख रहे हैं ना, वो 10 प्राणों रूप जीवत्व है, तो उसको ही अनादि और शांत बता सकते हैं। नहीं तो शुद्ध पारिणामिक भाव तो अनादि अनंत है। तर काय सांगत होते की जर कोणी जीव आहे त्याच्याजवळ 10 प्राणांमध्ये कुठलेही प्राण असतील, तर ते प्राण कशा टाईपचे? अनादि अनंत, अनादि शांत, साधी शांत का साधी अनंत? अनादि शांत का? अनादि शांत नाही, ते त्या पर्यायात मिळाले पुढे बदलते की प्राण, तरी पण शांतच आहे का शांत? कारण ती परत बदलणार. सगळीकडे अपेक्षा सांगायची बरं का. अभव्य जीव असेल तर अनादि अनंत, भव्य जीव असेल तरच अनादि शांत. कारण पर्यायाच्या आश्रित जरी असले तरी पण ते संपणारे आहेत. आणि मग एकेंद्रियांच्या अपेक्षेने किंवा आता काय म्हणायचं, स्पर्शनेंद्रिय, काय बल, प्राण, आयु, श्वासोश्वास ह्याच्या अपेक्षेने ते अनादि शांत. पण बाकीच्यांच्या अपेक्षेने
साधी शांत का? ते संपणार आहे बाकीच्या म्हणजे कोणाच्या आता इतर इंद्रिय घ्या, इतर बल प्राण घ्या, आयुष श्वासोश्वास, त्याच्यापेक्षा साधी शांत. का बरं? दुसऱ्या भावामध्ये अनेक इंद्रिय मिळाले, समजा पहिल्या भावामध्ये एक इंद्रिय वाला. पहिल्या भावात नाही, सगळे जीव नित्य निगोदातून बाहेर आलेत का नाही, म्हणजे त्या अपेक्षेने स्पर्शनेंद्रिय, काय बल प्राण, आयु आणि श्वासोश्वास अनादी आहेत आणि तिथून येऊन दुसऱ्या पर्यायामध्ये प्राप्त केली कुठली दुइंद्रियादी पर्याय, तर तिथं सुरुवात झाली ना, ते साधी म्हणा. म्हणजे एक असं थोडंसं चिंतन की कुठल्या अपेक्षेने कुठल्या जीवाला कुठले प्राण कसे असतात असं. मग तसंच 10 जीवत्वचे 10 प्राणरूप जीवत्व. आता भव्यत्व आणि अभव्यत्व मध्ये तर कुठल्या प्रकारचं आहे ते? अनादी शांत भव्यत्वमध्ये, बरोबर. आणि अभव्यत्व म्हणजे आदानी आनंद. अनादी अनंत. भव्यत्व भाव आहे तो अनादी आहे पण शांत आहे. ते पण कोण भव्यत्व, कोण भव्य? हा, आसन्न भव्य किंवा दुर्भव्य. दुरांदुर्भव्य सुद्धा अनादी अनंतच. हा, म्हणून अभव्य असू दे किंवा दुरांदुर्भव्य असू दे, दोघांच्या पण अपेक्षेने भव्यत्व भाव आणि अभव्यत्व भाव अनादी अनंत आहेत. काय कळलं सांगा? दुरांदूर भव्यच्या अभव्यच्या भव्य. भव्य दुरांदूर भव्यच्या अपेक्षेने दोन्ही भाव, दोन्ही म्हणजे नाही, दुरांदुर्भव्यच्या अपेक्षेने भव्य भाव, भव्य भाव अनादी अनंतच आहे. हा का? कारण त्याचा कधी म्हणजे तो मोक्षात जाणार हा, त्याच्यामुळे ते कधी कारण तो संपणार अभव्य समभव्य आहे आणि जो म्हणजे तो पण नाही जात, अभव्य असंभव्य आहे तो, त्याचंच नाव आहे दुरांदुर्भव्य. आणि अभव्य आहे तो तर जातच नाही, त्यामुळे त्याचे पण भाव कसे आहेत, तो अनादी अनंत. अनादी अनंत त्याच्याजवळ राहणार अभव्यत्व. मग काल मी दुपारी हे विषय घेतलं तर पोरांना असं चाट पडले, अभव्य कायच केलं तर जाणार, थोड्या दिवसांनी तर जाईल की थोडं बदलल तर का नाही काहीतरी. हा, असं त्याच्याबद्दल जरासं म्हटलं भय वाटून तरी स्वभावाकडे या, तर तेव्हा तरी पुरुषार्थ करा जाणण्याचा, त्याच्याशिवाय असं करणार का नाही. पुरुषार्थ होऊ शकत नाही असं वाटतं. हा, म्हणजे कायच केलं तर जाणार नाही का, मग आपण काय करायचं असं म्हटलं आपण अभव्य नाही आहे, अभव्य नाही आहे विश्वासानं. तो विश्वास हे नाही करायचं, पुरुषार्थ करत राहायचं स्वतःला जाण्याचा. म्हटलं आता निर्णय करू शकतो या पर्यायामध्ये, संपलं. भव्य का अभव्य आता कळतंय आपल्याला, अभिप्राय तेवढंच बदलला, करायचंय. पुरुषार्थ झालं की हा, काय म्हणता? हा, तेच ना, कोण सांगणार नाहीये तुम्हाला, आपणच आपला निर्णय करू शकतो. तर नाही, त्यासाठी सांगितलं ना, म्हणून तर की अनंत भव्य जीवांच्या मागं एक अभव्य आहे. जरी अनंत आहेत जरी अभव्य अनंत आहेत तरी सुद्धा अनंत भव्य जीवांच्या मागं एक अभव्य, म्हणजे कशाला एवढं विचार म्हणजे असं विचार करून बसू नका, त्या एकामध्ये मी चाललो तर असला नको विचार करायला. त्यापेक्षा उलट अनंत भव्य आहेत म्हटल्यावर मेजॉरिटी आहे. रागादी जीवाचे, एकदा म्हणजे पुद्गलाचे, एकदा म्हणजे जीव पुद्गलाचे, दोन्हीचे, एकदा म्हणजे दोन्हीचे. पण जसे जीवाचे परिणाम असतील तसं ते घटवलं. बरोबर. म्हणून म्हटलं बाहेर कुठल्या कर्माची आणि कुठल्या संयोगाची पण अपेक्षा करायला नकोय. निर्णय आपल्याला करायचा आत्ता, तर तो केला तर त्या समयाला आपला निर्णय होतो की मी भव्यच आहे, मोक्षाला जाण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे. मग फक्त तो आनंद घ्यायचा स्वभावाचा, तेच लक्ष असावं, बाकी कुठं काय जाण्याचं किंवा काय भोगण्याचं लक्ष नाही. हा, म्हणजे हे 4 भाव कुठल्या गुणामध्ये घटवतात असं घेतलं आता. म्हणजे म्हणतो की औपशमिक भाव मोहनीयामध्ये घटतो, शैक्षमिक भाव ज्ञानादीमध्ये, ज्ञानावरणादी कर्मांकडे नाही जायचंय, तर गुणांच्या अपेक्षेने कुठल्या गुणांच्या अवस्थेमध्ये हे भाव असतात, तर त्याच्यासाठी काढलं हे की औपशमिक भावाचे भेद कुठले, त्याच्यावरून गुण काढायचे. कुठले भेद? औपशमिक भावाचे सम्यक्त्व, बरोबर आहे. मग ते कुठल्या गुणांमध्ये आहेत ते 2? त्यामुळे हे श्रद्धा आणि चारित्र गुणामध्ये औपशमिक भाव दिसून येतात. पण ज्ञान दर्शन वीर्य गुणामध्ये औपशमिक भाव नसतात. काय म्हणले? ज्ञान दर्शन वीर्य गुणामध्ये औपशमिक भाव नसतात. का? कारण त्याचे 2च नाही सांगितले का?
काय का बरं? कारण ज्ञानाचा पूर्ण उपशम नसतो, दर्शनाचा पूर्ण उपशम नसतो, आणि त्या गुणामध्ये नसतो. अभिव्यक्ती आहे ना थोडीशी, त्यामुळं आश्रयाचं पण मग आहे. क्षयक्षमी घ्यायचं. मग क्षयक्षमी घ्यायचं ना, भाव. थोडासा उपशम. मग या औपशमिक मध्ये पूर्ण दाबला जातोय ना, त्यामुळं तिथं त्याचं कार्य दिसून येणार नाही. मग असं तर होत नाही की ज्ञान बंद पडलंय. म्हणून म्हटलं ज्ञान दर्शन वीर्य गुणामध्ये क्षयक्षमिक भाव दिसतो, श्रद्धा चारित्र्यामध्ये औपशमिक भाव दिसतो. औदैहिक भाव कुठल्या गुणामध्ये दिसणार? ज्ञानामध्ये पण दिसणार, दर्शनामध्ये. का ज्ञानामध्ये? का बरं ज्ञानामध्ये क्षयक्षमिक लावलं की आपण? मी लिहिलं पण सांगू नका. नाही, ज्ञानच चुकदी भाव करते ना, अज्ञान रूप. मग कुमती कुश्रुत कुज्ञान आहेत की क्षयक्षमिक ज्ञानामध्ये आमच्याकडे विभाव रूपाने परिणमणारे? कोणता औदैहिक भाव विचारलाय? औदैहिक भाव कुठल्या गुणामध्ये असतो हे कळायसाठी 21 भाव घ्यायचे डोळ्यासमोर. कुठल्या गुणाचे ते परिणमन असणार? औदैहिक भाव 4 गती, 4 कषाय, 6 लेशा, 3 वेद, मिथ्यात्व, ज्ञान, असंयम, असिद्धत्व. सांगा कुठल्या गुणामध्ये? मिथ्यात्व आहेच. गुण गुण दर्शन गुण. हाँ श्रद्धा गुण. हा. तो यहाँ पे श्रद्धा गुण लिखा है हमने. आणि अज्ञान म्हटलं ते ज्ञान गुणाचं आणि परिणाम अविरती म्हटलं, अविरती असंयम. चारित्र गुणामध्ये येणार. किंवा कषाय 4 कषाय आहेत ते सुद्धा, 3 वेद आहेत ते सुद्धा सगळं चारित्र गुणाचं परिणमन. 6 लेशा हे सगळं चारित्र गुणामध्ये. म्हणून या गुणांमध्ये औदैहिक भाव घडतात. आणि क्षायिक भाव नवलब्धीच्या अपेक्षेने लावायचे. नवलब्धीचे जे भेद आहेत ते ज्ञान दर्शन चारित्र्य, सुख, नाही. श्रद्धा. क्षायिक सम्यक्त्व आहे ना, त्यामुळं श्रद्धा पण लिहायचं. दान, लाभ, भोग, अंतराय कर्म. सगळं वीर्य. त्यामुळे या गुणांमध्ये क्षायिक भाव घडतात. म्हणजे त्या गुणांच्या अवस्थेमध्ये क्षायिक भाव दिसून येतात आणि ते सगळे कर्मसापेक्ष आहेत. आणि पारिणामिक भाव कुठल्या गुणामध्ये? सर्व गुण. म्हणजे पारिणामिक भाव स्वभाव आहे, त्यामुळे ते त्याच्यामध्ये काय कोणाची अपेक्षा नाही. सगळ्या गुणांमध्ये पारिणामिक भाव असतोच. चला ओम जाणा. श्रद्धा, ज्ञान, चारित्र, सुख, वीर्य आदी अनंत गुणांनी संपन्न पारिणामिक भाव जाणा. स्वतःचा अनादि अनंत ध्रुव स्वभाव जाणा. हा मी सर्वथा कर्मनिरपेक्षच आहे. स्वाधीन आहे, आनंद रूप आहे. पर्याय रूप 4 भावाने सर्वथा रहितच आहे. ज्ञाता द्रष्टाच आहे. ओम विसर्जन. ज्ञान दर्शन